तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि गुड न्यूज जी आहे ते 4 ते 5 दिवसाआधी आलेली आहे. गुड न्यूज कोणती? तर लाडक्या बहिणींच्या निधीमध्ये आता वाढ होणार. लाडक्या बहिणींना आधी 1500 रुपये मिळत होते, पण आता 2100 रुपये मिळणार. आपण या ठिकाणी 2100 रुपयाचा पॉईंट या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे, कारण महायुती सरकारने सांगितलं होतं की जर इलेक्शनमध्ये जर आमचा विजय झाला, म्हणजे महायुती सरकार जर निवडून आली, तर आम्ही 2100 रुपये या ठिकाणी देणार. त्यामुळे आता जो काही मुद्दा जो आहे तो उठलेला आहे. म्हणजे जे काही भारताचे प्रधानमंत्री आहे नरेंद्र मोदी, त्यांच्या आर्थिक सल्लागार समितीने त्यांना सांगितलेलं आहे की आता लाडकी बहीण योजना किंवा मग दुसऱ्या कोणत्याही योजना असो, दुसऱ्या राज्यातील योजना असो, त्यांच्या निधीमध्ये आता वाढ करायला पाहिजे, अशा प्रकारचा सल्ला त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रिपोर्टच्या मार्फत दिलेला आहे. त्यामुळे हा विषय जो आहे हा आता उठलेला आहे की निधीमध्ये वाढ व्हायला पाहिजे आणि 100% तसंच करावं. शासनाने लवकरात लवकर याचं निधीमध्ये वाढ करायला पाहिजे. पण निधीमध्ये नेमकी वाढ किती होणार? आता 1500 रुपये मिळत आहे, तर 2100 मिळणार की 2500 मिळणार की मग त्यापेक्षा सुद्धा कमी पैसे होणार? मग नेमकी ही वाढ होणार कधी? नेमकी ही वाढ होणार कधी आणि कोणत्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना पैसे मिळणार? या प्रश्नाचं उत्तर भरपूर लाडक्या बहिणी कमेंट करत आहे की नेमकी निधीमध्ये वाढ कधी होणार. पण याच विषयावर मी तुम्हाला पूर्ण पॉईंट नुसार बघा आता समजून सांगणार आहे की निधीमध्ये वाढ नेमकी कधी होणार आहे. तर बघा, आज आतापर्यंत आपल्याला 1500 रुपये 24 महिन्यापर्यंत मिळत आलेले आहे. तर आता आपल्याला वाटते की 2100 रुपये आले पाहिजे, निधीमध्ये वाढ झाली पाहिजे. पण निधीमध्ये वाढ नेमकी होईल कधी? आता जे काही पीएमओ ऑफिसकडे रिपोर्ट पाठवलेला आहे की निधीमध्ये वाढ झाली पाहिजे, केंद्र सरकारकडून तिथपर्यंत जे आहे ते त्यांचा रिपोर्ट गेलेला आहे. पण अजूनपर्यंत जे काही मुख्यमंत्री आहे, जे काही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे किंवा मग महिला व बालविकास मंत्री आहे अदितीताई तटकरे, यांच्याकडून कोणत्याच प्रकारची अशा प्रकारे अजूनपर्यंत अपडेट आलेली नाही. ऑफिशियल माहिती त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची दिलेली नाही. फक्त या ठिकाणी काय झालेलं आहे की प्रधानमंत्री कार्यालयामध्ये ती अपडेट झालेली आहे की त्यांनी सल्ला दिला, त्यांच्या अधिकाऱ्यांनी सल्ला दिला की पैसे वाढवा. फक्त सल्ला दिलेला आहे, रिपोर्ट पाठवलेला आहे की लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करा. पण मंत्री आणि जे काही विभागाचे मंत्री लोक आहे यांनी अजूनपर्यंत यावर कोणत्याच प्रकारची चर्चा केलेली नाही किंवा मंत्रिमंडळात बैठक झालेली नाही. त्यामुळे आलेल्या अपडेटवर खूप काही एक्साइटेड होण्याची या ठिकाणी गरज नाही. या निधीच्या वाढीसाठी बघा, सर्वात आधी मंत्रिमंडळाची बैठक होणे महत्वाचे आहे. मंत्रिमंडळाची सर्वात आधी बैठक होईल, त्यामध्ये 1500 रुपयावर किती निधी वाढवायचा, 200 रुपये वाढवायचे, 300 रुपये, 400, 500, 600 किंवा 1000 रुपये वाढवायचे, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात आधी ठरवून येईल. त्यामध्ये त्यांना पूर्ण वर्षभराची जे काही तरतूद आहे, प्रत्येक महिलेमागे जर 600 रुपये वाढवले तर पूर्ण 12 महिन्याचा जो काही लागणारा निधी आहे त्यामध्ये सुद्धा एकंदरीत वाढ शासनाला करावी लागते. एकंदरीत वाढ करावी लागते, त्यासाठी सुद्धा निर्णय होईल नेमकी वाढ करायची किती. आणि त्यासाठी शासनाला जे आहे ते आर्थिक बजेट सर्वात आधी तयार सुद्धा करावं लागते. हे आर्थिक बजेट तयार केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री आहे, महिला व बालविकास मंत्री आहे, जे काही मंत्रिमंडळ आहे, जे काही अर्थमंत्री आहे, त्यांची सर्वांची बैठक झाल्यानंतरच या निधीमध्ये वाढ होईल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये तेव्हापासून मिळायला सुरुवात होईल. पण नेमकी वाढ कधी होईल याबद्दल आपण फिक्स तारीख किंवा फिक्स महिना सांगू शकत नाही की याच महिन्याला वाढ होईल किंवा त्याच महिन्याला वाढ होईल. पण जे काही विषय, जे काही अपडेट आता उठलेली आहे की वाढ करायला पाहिजे, त्यासाठी सरकारकडून सुद्धा काम केलं जात आहे किंवा शासनाकडून सुद्धा काहीतरी पाऊल उचललं जात असेल. इंटरनल जे काही सरकारकडून विचार केला जात असेल, पण महिला व बालविकास मंत्री आहे किंवा मुख्यमंत्री आहे यांनी अजूनपर्यंत समोर येऊन अपडेट दिलेली नाही. ते अजूनपर्यंत या निधी वाढीच्या बाबतीमध्ये चूप आहे. त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची अपडेट दिलेली नाही. पण लवकरात लवकर शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यावे, कारण आता 24 महिने पूर्ण झालेले आहे. अजूनपर्यंत महायुती सरकारने इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की आम्ही निधीमध्ये वाढ करणार, जर महायुती सरकार जिंकून आलं तर निधीमध्ये वाढ करणार, पण 2 वर्ष झाली निधीमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे जे काही आर्थिक सल्लागार मंडळाकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जे काही रिपोर्ट गेलेला आहे की या निधीमध्ये वाढ करायला पाहिजे, तर लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यावे आणि जे काही त्यांना वाढ करायची आहे ते लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठक घेऊन जे काही बजेट आहे त्या बजेटमध्ये निधीची मंजुरी करून लवकरात लवकर 1500 रुपयापासून तर जे काही वाढ शासनाला करायची आहे 2100 रुपये, 1500 रुपये किंवा 2000 रुपये, याबद्दल लवकरात लवकर अपडेट द्यायला पाहिजे. शासनाचा जो काही येणारा निर्णय आहे त्यासाठी आपण सर्वच लोक पॉझिटिव्ह आहे की आता 1500 रुपयापासून पैसे वाढले पाहिजे, 2100 रुपये मिळाले पाहिजे. पण ज्या लाडक्या बहिणींचे पैसे शासनाने विनाकारण बंद केलेले आहे, भरपूर अशा गरीब लाडक्या बहिणी आहे की केवायसी न केल्यामुळे किंवा केवायसी चुकल्यामुळे किंवा मग दुसरं कोणतं कारण देऊन त्या बहिणींचे पैसे विनाकारण शासनाने बंद केलेले आहे. त्या बहिणींकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्या बहिणींचं आतापर्यंत 5 ते 6 महिन्यापासून नुकसान झालेलं आहे
आणि सोमवार जर शासनाने 2100 रुपये वाढ केली तर सोमवार सुद्धा त्या बहिणींचं विनाकारणच या ठिकाणी नुकसान होणार आहे. ज्या बहिणी अपात्रतेच्या अटीमुळे त्यांचे पैसे बंद केले, ज्या बहिणी पात्र नाहीत, ज्या बहिणी बिलकुल पात्र नाहीत, त्यांच्या घरी 4 चाकी कार आहे, सरकारी नोकरी आहे किंवा इतर कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले, उत्पन्न जास्त आहे, तर त्यांचं ठीक आहे. पात्र नाहीत म्हणून ठीक आहे, त्यांना पैसे मिळणार नाही किंवा निधीमध्ये वाढीचा त्यांना फायदा होणार नाही. पण खरंच ज्या काही गरजू महिला आहे, ज्या शेतीकाम करतात, रोजमजुरी करतात, त्यांना जे आहे ते त्यांच्या मुलांचे ट्युशन क्लासेसचे पैसे भरावे लागत होते आतापर्यंत. त्या जे काही 1500 रुपये त्यांना मिळत होते, महिन्याचे 1500 रुपये आतापर्यंत जे काही त्यांना मिळत होते, त्या भरोश्यावर त्यांनी काही कर्ज घेतलेलं होतं, काही छोटे-मोठे उद्योग सुरू केले होते. पण अचानकच काहीच कारण नसताना विनाकारण त्या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे केवायसीच्या कारणामुळे, चौकशीच्या कारणामुळे अचानक शासनाने बंद केलेले आहे. पण शासनाकडून अशा प्रकारचे कोणत्याच प्रकारचे अपडेट सुद्धा देण्यात येत नाही किंवा अशा प्रकारचा काही पुरावा द्या की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत, अशा प्रकारचे सुद्धा शासनाकडून कोणत्याच प्रकारचे अपडेट दिले जात नाही. नेमके पैसे कशामुळे बंद झाले, अचानकच पैसे बंद करून टाकलेले आहे. ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र आहे अशा बहिणींचे सुद्धा या ठिकाणी खूप जास्त नुकसान होत आहे. मग त्या बहिणींचे सुद्धा आता 1500 रुपयाचे 6 महिन्यापर्यंतचे जे काही नुकसान झाले, सोबतच आता जे काही वाढ होईल 1500 रुपयामध्ये, म्हणजे 2100 रुपये मिळेल. आता जे काही या ठिकाणी 2100 रुपयाची वाढ होईल त्यामध्ये सुद्धा त्या बहिणींचे नुकसान होईल. ज्या बहिणी योजनेमध्ये अपात्र आहे त्या बहिणींचा विषय नाही, पण ज्या बहिणी पात्र आहे अशा बहिणींचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, मोठ्या संख्येमध्ये शासनाने पैसे बंद केलेले आहे. अशा बहिणींकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. निधीमध्ये वाढ करत असताना अशा बहिणींचे सुद्धा एकदा परत त्यांच्या अर्जाची चौकशी, केवायसीची चौकशी शासनाने लवकरात लवकर करावी आणि त्यांचा सुद्धा परत लाभ सुरू करावा आणि त्यानंतर मुदतवाढ सुद्धा शासनाने लवकरात लवकर करायला पाहिजे. केवायसीचा मुद्दा आपण या ठिकाणी उचलून ठेवला होता की केवायसी शासनाने सुरू करावी. जून महिन्यापासून आपण वाट पाहत आहे, म्हणजे मागच्या महिन्यापासून शासनाचा निर्णय आहे. शासनाचा याबद्दल जी आर आहे की दरवर्षी जून महिन्यामध्ये 2 महिन्याच्या गॅपमध्ये केवायसी करावी लागणार. दरवर्षी सर्वांसाठी, पूर्ण पात्र बहिणींसाठी. पण अजूनपर्यंत शासनाने केवायसी सुरू केली आहे का? तर नाही, केवायसी अजूनपर्यंत सुरू केलेली नाही. मग ज्या बहिणींची केवायसी मागच्या वेळेस चुकलेली आहे, मग फक्त केवायसी चुकल्यामुळे पैसे बंद झाले, ज्या बहिणींची केवायसी न केल्यामुळे पैसे बंद झाले, त्या बहिणी केवायसी होण्याची वाट पाहते. म्हणजे त्यांची जर केवायसी सुरू झाली, त्यांची जर केवायसी सबमिट झाली तर पुन्हा त्यांचे पैसे सुरू होईल आणि जे काही निधीमध्ये वाढ होईल त्या निधीचा सुद्धा त्या बहिणींना लाभ मिळेल. त्यामुळे या गोष्टीवर हे जे काही 2 पॉईंट मी तुम्हाला सांगितले की लवकरात लवकर निधीमध्ये वाढ करावी, लवकरात लवकर मंत्रिमंडळाने बैठक घ्यावी, लवकरात लवकर जे काही मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, महिला व बालविकास मंत्री आहे, यांनी याबाबत लगेच जे आहे ते निर्णय घ्यावा. जो काही 2100 रुपये निधी वाढीचा ठराव आहे तो लवकरात लवकर मंजूर करावा आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करावे, याबद्दल अपडेट सुद्धा द्यावी. समोर येऊन काहीतरी, म्हणजे शासनाने काहीतरी समोर येऊन अपडेट द्यावी की नेमकं कधीपासून शासनाकडून हे पाऊल उचललं जाणार आहे. सोबतच ज्या बहिणींचे पैसे विनाकारण बंद केले त्या बहिणींसाठी सुद्धा लवकरात लवकर केवायसी हा मुद्दा समोर आणावा, केवायसी सुरू करावी. म्हणजे बंद झालेल्या, म्हणजे ज्या बहिणींचे पैसे केवायसी मुळे, चौकशीमुळे विनाकारण गरीब बहिणींचे पैसे बंद झाले, त्यांचे सुद्धा पैसे सुरू होईल. तर बघा, महत्वाचा पॉईंट होता की 2100 रुपये नेमके कधी मिळणार. तर सध्याच याबद्दल कोणत्याच प्रकारे महाराष्ट्र सरकार यांनी कोणत्याच प्रकारची घोषणा किंवा कोणत्याच प्रकारची अपडेट केलेली नाही. जेव्हा कधी केंद्र सरकारकडून ते बजेट पास केलं जाईल त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून वाढीवमध्ये किती पैसे द्यायचे, किती पैसे वाढवून द्यायचे याबद्दल बैठक होईल, मंत्रिमंडळामध्ये बैठक होईल, निधीमध्ये मंजुरी होईल, GR निघणार आणि त्यानंतर निधीमध्ये वाढ होईल. सर्व पॉईंट तुम्हाला समजले असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.